नमस्कार, न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। यूपीएससी मध्ये महाराष्ट्राचा पर्यायाने लातूरचा टक्का वाढताना दिसतोय। यावर्षी लातूरची कन्या कुमारी प्रतीक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे हिने यूपीएससी मध्ये IFS मध्ये देशामध्ये द्वितीय तर राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलाय। सरस्वती विद्यालयाची आणि प्राध्यापक नानासाहेब काळे यांची ही कन्या त्यांनी मिळवलेलं ही यश प्रत्यक्ष आपण कुमारी प्रतीक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे यांना विचारूया। तुमचं अभिनंदन सर्वप्रथम प्रतीक्षाजी। धन्यवाद। हां, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही हे यश मिळवलं? पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्र MPSC झालेला होतात, त्यानंतर आता हे तुम्ही यश मिळवलेलं आहे आणि देशामध्ये द्वितीय आपण आलात, राज्यामध्ये प्रथम आलात, काय प्रतिक्रिया तुमची? मला छान वाटतंय, स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। पण त्याखेरीज माझ्या राज्याचा जर बहुमान मी उंचावत असेल तर त्यात मला आनंद आहे। मी महाराष्ट्र वन विभागामध्ये सहाय्यक वन संरक्षक म्हणून सिपना वाईल्ड लाईफ डिव्हिजन मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आत्ता कार्यरत आहे आणि त्याचबरोबर माझ्या डिपार्टमेंटच्याही भरभराटीमध्ये हे योगदानच मी समजते, त्यानुसार मला आनंद आहे। होय, हे तुमचा कितवा प्रयत्न होता UPSCचा? तुम्ही सरस्वती शाळा, त्यानंतर शाहू कॉलेजमध्ये तुमचं शिक्षण झालं, पुढे COEP मध्ये आपण इंजिनिअरिंग केलं आणि आता ही यश मिळवलं। हा कितवा प्रयत्न होता आणि काय तुमचं वेगळेपण होतं UPSCच्या अभ्यासाचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा हा भारतीय वनसेवेचा 6वा अटेम्प्ट होता। पण तुम्ही म्हणाल तर डेडिकेटेड म्हणजे आपण जे खरंच प्रिपरेशन करून दिलेला असतो तो हा माझा दुसरा अटेम्प्ट होता। याच्यामध्ये मी असं म्हणेन की महाराष्ट्र वनसेवा 2018 यामधून माझं सहाय्यक वनसंरक्षकासाठी ऑलरेडी सिलेक्शन झालेलं होतं आणि त्यातही मला मुलींमध्ये महाराष्ट्रात टॉपर म्हणून मी आलेली होते। सो त्या दरम्यान या मागच्या 3.5 वर्षाच्या याच्यामध्ये मला बरेच चांगले अनुभव आले आणि महाराष्ट्र वन खात्यामधून मला बरंच प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळालं। तर त्यानुसार मला असं वाटतं की त्या सगळ्याचा फायदा मला या प्रिपरेशनसाठी झाला। मागच्या 1 वर्षामध्ये मी या पर्टिक्युलर एक्झामसाठी प्रिपरेशन करत होते। त्यामध्ये काम करताना मला विशेषतः टाईम मॅनेजमेंट करावं लागलं, कारण माझ्यावर माझ्या पोस्टच्या जबाबदाऱ्या देखील होत्या आणि ते हे करताना टाईम मॅनेजमेंट प्लस सेल्फ स्टडी या दोघांच्या आधाराने मी ही पूर्ण परीक्षा क्रॅक केलेली आहे। याचे 3 टप्पे, त्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, या दरम्यान माझे काही मित्र यांचं मला बरंच सहकार्य लाभलं, कारण मी सर्व्हिसमध्ये असल्यामुळं माझ्यावर काही बंधनं होते। मला वेळेचं थोडंसं एक कमी, माझ्याजवळ वेळ कमतरता होती, त्यामुळं या सर्वांच्या सहकार्यानं वेगवेगळे मटेरियल्स मिळवणं, वेगवेगळे रिसोर्सेस, काय वाचावं आणि काय सोडावं, यामध्ये त्या सर्वांची मला खूप मदत झाली। इंटरव्ह्यूच्या दरम्यान वन खात्यातील माझे वरिष्ठ, माझे सहकारी तसेच माझे कनिष्ठ या सर्वांनी त्यांच्या वेगवेगळे अनुभव माझ्यासोबत शेअर केले, ज्याचा नक्कीच त्या स्टेजला देखील मला फायदा झाला। लातूरमध्ये म्हणजे लातूर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो तो आता MPSC UPSC मध्ये येऊ पाहतो आहे, त्याचा अभिमान तर तुम्हाला आहेच, असेलच, त्यामध्ये काही शंका नाही आहे। परंतु या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना तुमचा मोलाचा संदेश काय असणार आहे? मला असं वाटतं ही आज खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जो प्रश्न तुम्ही विचारला आहे। किंबहुना मी कितपत योग्य मार्गदर्शन करू शकेल याबद्दल मी नाही बोलणार, पण माझं एक सजेशन असं असेल की वैयक्तिक आणि सामाजिक या दोन्ही स्तरांवर स्पर्धा परीक्षांचा विचार करण्याची आज गरज आहे। फक्त प्रत्येक विद्यार्थ्यानं या पब्लिक सर्व्हिसेसमध्ये जावं हा अट्टहास करणं हे देखील मला असं वाटतं कुठंतरी एक सामाजिक भान आपल्याला ठेवायचं आहे। प्रत्येकाने इकडंच वळावं अशी गरज नाही, पण प्रत्येकाचं बेस्ट पोटेन्शियल त्याला वापरता यावं असा आपला सोशल दृष्टिकोन असावा असं मला वाटतं। मी अधिकारी आहे म्हणून मी असं नाही म्हणणार की प्रत्येकानं अधिकारी व्हावं, ज्याची इच्छा आहे त्यानं व्हावं, इतरांनी इतर मार्ग निवडावेत आणि त्यासाठी समाजानं विशेषतः जबाबदारी पत्करावी, कारण आज समाज जो मान सन्मान अधिकाऱ्यांना देतो त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की अधिकारी सोडून इतर सर्व कनिष्ठ दर्जाचं असं बघितलं जातं। त्याबद्दल माझं मत थोडंसं वेगळं आहे की सामाजिक जबाबदारी आपल्याला निभावावी लागेल। आणि दुसरं म्हणजे वैयक्तिक स्तरावर विद्यार्थ्यांना माझं एक सजेशन असं असेल की हे मार्ग नक्की निवडावेत, नक्की प्रयत्न करावा, पण प्रयत्न करताना अपयश न आलं तर 2-3 अटेम्प्ट देणं योग्य आहे। त्यानंतर फक्त हेच आणि हेच करत राहणं याबद्दल विचार करून आपल्या सगळ्या कंडिशन्स, त्यामध्ये कुटुंब असेल, त्यामध्ये आर्थिक जबाबदाऱ्या असतील, आपल्या इतरही काही कमिटमेंट्स असतील, याचा विचार करून पुढचा निर्णय घ्यावा। फक्त आणि फक्त हेच करत राहणं हे कितपत योग्य याचा विचार करून प्रत्येक एक्झामचं डिसिजन घ्यावं। आणि सगळ्यात मेन मला असं म्हणायचंय, प्रत्येकाचं पोटेन्शियल वेगळं असतं।
पण ते समजून घेणं की माझं हे पोटेन्शियल आहे आणि मी हे बेस्ट करू शकतो, हीच सगळ्यात मोठी आजची गरज आहे. सो तुम्ही जो मार्ग निवडाल तो बेस्ट कराल, अशा पद्धतीचं आपलं एक वैयक्तिक मत असावं. फक्त अधिकारी होऊनच आपण समाजात कॉन्ट्रीब्यूट करू शकतो असं नाहीये. एक पत्रकार म्हणून तुम्ही आज जे करत आहात तेच एक अधिकारी म्हणून मी करणार आहे, आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी म्हणूनच समाज घडत असतो. सो मला असं वाटतंय सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर अशा पद्धतीचा एक बदल आपल्याला आजची काळाची गरज आहे. बरोबर आहे. माणसानं प्रयत्नवादी राहिलं पाहिजे आणि आवडीचं क्षेत्र निवडा असं सांगते प्रतीक्षा. तुम्ही हजारो विद्यार्थी घडवलात. शाहू महाविद्यालयामध्ये आपण प्राध्यापक होतात, आम्ही सगळे तुमचे विद्यार्थी. काय वाटतं लेकीच्या या यशानं, काय सांगाल? लेकीचं हे जे यश आहे, हे यश म्हणजे आम्हाला स्वर्गासारखं आहे. स्वर्गात जेवढा आनंद असतो तेवढा आनंद आम्हाला आमच्या फॅमिलीला आणि आमच्या मित्रपरिवाराला झालेला आहे. मी सगळ्यात पहिलं न्यूजनामा तुम्ही आमच्या घरी आलात आणि आमची मुलाखत घेतात त्याबद्दल तुमच्या अगोदर धन्यवाद मानतो. त्याचबरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या प्रवासामध्ये गेली 10 वर्ष झालं आमची मुलगी UPSCसाठी प्रयत्न करते आणि वेगवेगळ्या परीक्षा दिल्या तिनं. बऱ्याच ठिकाणी तिनं यश मिळवलं आणि MPSC महाराष्ट्र परीक्षेमध्ये वन परीक्षेमध्ये तिनं राज्यामध्ये पहिली आली होती. आणि मग आम्हाला लहानपणापासून वाटलं होतं की हिच्यामध्ये काहीतरी जिद्द आहे आणि हे काहीतरी करणार 100%. परंतु पालक म्हणून माझं असं म्हणणं आहे की मी एक शिक्षक होतो की विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांनी त्यांना जे आवडतं ते करावं आणि ते टॉप लेवलचं करावं, जेणेकरून त्यांना त्यांची जी गुणवत्ता आहे, त्यांची जी बुद्धिमत्ता आहे, त्यांचं समाजाबद्दल जे देणं आहे, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करता येतील. आणि त्याचबरोबर आईवडील आणि कुटुंबाला पण तुम्हाला अगदी भरभरून देता येईल. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, शिक्षक म्हणून नाही की एक पालक म्हणून माझं असं म्हणणं आहे की सर्व पालकांनी आपल्या मुलांना मुलींना अगदी चांगलं घडवावं, त्यांच्यामध्ये काय काय आहे ते अगोदर शोधावं आणि त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करावं, जेणेकरून त्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व घडवता येईल आणि देशासाठी सेवा करता येईल असं मला वाटतंय. खूप छान सर. एक आई म्हणून काय वाटतं आज हे जे यश मिळालेलं आहे प्रतीक्षाने तुमच्या, तर काय तुम्ही गृहिणी म्हणून आतापर्यंत साथ दिली राणासाहेब काळे सरांना, संपूर्ण या तुमच्या मुलींना घडवलात, काय तुमची प्रतिक्रिया आई म्हणून? खूप छान वाटतंय. एकदम छान. तिनं अभ्यास करत होती, खूप केला अभ्यास. हो ना. ह्या तुमच्या सगळ्या म्हणजे तुम्ही जे कष्ट घेतले, परिश्रम घेतले, त्याचाही यश आहे. लाल दिव्याच्या गाडीत आपण आता फिरणार आहात. अभिमान वाटतो, ऊर भरून येतो. खूप खूप. येस, अभिमान वाटतो. कुठल्याही आईवडिलांना जेव्हा आपली मुलगी दैदिप्यमान यश प्राप्त करते तेव्हा अभिमान वाटतो आणि अभिमान वाटणं साहजिक आहे. परंतु लातूरकरांना विशेष आनंद झालेला आहे की लातूर पॅटर्नचा दबदबा आता MPSC आणि UPSCमध्ये येतो आहे. कुमारी प्रतीक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे सांगतायत की केवळ प्रयत्नवादी राहून चालत नाही, तर त्याच्यासाठी झटणं आणि त्याच्यासाठी कष्ट घेणं आणि प्रयत्नवादासोबतच पॉझिटिव्ह थिंकिंग करून यश तुम्हाला मिळवता येतं. आणि आपल्याला जे आवडतं ते क्षेत्र आपण निवडावं आणि त्याच्यामध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा, असा मोलाचा संदेशही कुमारी प्रतीक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेचा इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.